बदलते समय के साथ कई लोक कलाएं विलुप्त होने के कगार पर है। हालांकि अपनी भूख मिटाने के लिए कुछ कलाकारों ने प्राचीन कलाओं को अब भी जीवित रखा है। इन्हीं में से एक लोक कला है महाराष्ट्र की वाघ्या मुरली कला, जिसकी आवाज़ ग्रामीण भागों में आज भी गूंजती है। बुलढाणा जिले के मेहकर तालुका के देऊलगांव माली में आयोजित राज्य स्तरीय वाघ्या मुरली प्रतियोगिता में एक फिर वही घुंघरूओं की आवाज़ सुनाई दी। इस प्रतियोगिता में परभनी, औरंगाबाद, बुलढाणा जैसे अन्य जिलों से वाघ्या मुरली पार्टी ने हिस्सा लिया। इस वाघ्या मुरली जागरण प्रतियोगिता के माध्यम से अनेक सामाजिक जागरूकता कार्यक्रम आयोजित की गए। इनमें कन्या भ्रूण हत्या, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, नशा मुक्त, ग्राम स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन, दहेजबंदी जैसे कई कार्यक्रम शामिल हैं। इनकी प्रस्तुति गीतों के माध्यम से की गई। मी येणेवळी मुक्काम पोस्ट देऊळगावमाळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा। या देऊळगावमाळीमध्ये फार जुन्या काळापासून पारंपरिक कलेनं भरलेलं आमचं देऊळगावमाळी गाव आहे। त्याचनुसार या देऊळगावमाळीमध्ये वाघ्या मुरळीची स्पर्धा सलग 3 वर्षापासून घेत आहोत। यावर्षी सुद्धा वाघ्या मुरळीची स्पर्धा या देऊळगावमाळीमध्ये घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये बरेच दूरवरून संभाजीनगर असेल, जालना असेल, विविध ठिकाणाहून यामध्ये स्पर्धक भाग घेत असतात। यामध्ये समाज प्रबोधनवर या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते। त्याच्यामध्ये हुंडाबळी असेल असे विविध कार्यक्रम याच्यामध्ये राबवले जातात। त्याच्यामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी घ्यावा म्हणून आम्ही त्यांना थोडीफार त्यांना एक फुलाची पाकळी म्हणून त्यांना स्पर्धा म्हणून त्यांना एक बक्षीस देत असतो। त्यामध्ये आम्हाला दानशूर बक्षीस दानशूर दाते त्यामध्ये भेटत असतात आम्हाला। त्यामध्ये आम्ही 1 ते 6 असे बक्षिसे ठेवले होते। त्यामध्ये वाघ्या मुरळीच्या बऱ्याच टीमनी भाग घेतला असून त्यामध्ये रात्रभर हा जनजागरण, खंडोबाचे जनजागरण रात्रभर हा कार्यक्रम चालला। त्यामध्ये विशेष म्हणजे देऊळगावमाळीतील सर्व गावातील जनतेने भरभरून साथ दिला आणि हे भरभरून जनता महिला मंडळ किंवा जनता त्याच्यामध्ये भरभरून साथ देतात। त्याच्यामुळेच हा रात्रभर कार्यक्रम चालतो आणि हे साथ देतात म्हणूनच ठिकठिकाणून दूरदूरून हे स्पर्धक येत असतात आणि वाघ्या मुरळीची स्पर्धा फार जोमात झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धकांना कुठेतरी शासनाने याची दखल घेऊन यांचे हा कला परंपरागत कला लोप होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे। त्यांना कुठेतरी मानधन देता येईल का असं शासनानं थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटते। आणि आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा दरवर्षी सुद्धा आम्ही वाघ्या मुरळीची स्पर्धा अशीच आयोजित करत राहणार आहोत। धन्यवाद।